रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। मिरज तालुक्यातील कळंबी येथील पेट्रोल पंपावर चारचाकीमध्ये विश्रांतीसाठी झोपलेल्या भाविकांवर अज्ञात 7 ते 8 जणांनी चाकूचा धाक दाखवून हल्ला करून दरोडा टाकलाय। त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। चालक चंद्रकांत बाविकाडी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून दरोड्याचा गुन्हा दाखल झालाय। भाविकांना लुटतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। नांदेड येथून बालाजी पाटील, त्यांची पत्नी आणि पाहुणे असे सर्वजण क्रुझर वाहनातून हैदराबाद येथून तुळजापूर, पंढरपूरहून ते कोल्हापूर महालक्ष्मीला जाणार होते। रात्रभर प्रवास झाल्याने विश्रांती घेऊन सकाळी कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणार होते। विश्रांतीसाठी म्हणून ते कळंबी येथील एका पेट्रोल पंपावर चारचाकी गाडीतच झोपले। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात 7 ते 8 जण चारचाकी गाडीवर हल्ला चढवला। काहींच्या हातात चाकू होता। अचानक दरोडेखोरांनी हल्ला चढवल्याने बालाजी पाटील यांना काहीच सुचलं नाही। बाविकाडी यांच्या पत्नीच्या हातावर चाकूनं मारलं। बालाजी पाटील यांच्या खिशातील रोख 5,000 रुपये, त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील नेकलेस, मंगळसूत्र तसेच बालाजी पाटील यांच्या साडूच्या खिशातील 10,000 रुपये रोख आणि त्यांच्या पत्नीच्या कानातील कर्णफुले काढून घेतली। सर्वजण आरडाओरडा करताना दरोडेखोर तेथून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले। चाकूच्या हल्ल्यात 2 जण जखमी झालेत। हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या दरोड्यामध्ये 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। पलूस तालुक्यातील आंधळे येथील सीताराम भगवान जाधव यांच्या कोंबड्यांच्या शेडमधील एकूण 4,200 पक्ष्यांपैकी 1,200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झालाय। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बुधवारी भर दुपारी अचानकपणे लोड शेडिंग झाल्याने उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने परिसरातील सर्व बॉयलर कंपनी कोंबडी शेड धारकांचे धाबे दणाणलेत। कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागणार असल्याचं यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले। शेतकरी शेतीला पर्याय म्हणून जोड व्यवसाय म्हणून पशु आणि कुक्कुटपालन करतात। अवेळी पडणारा पाऊस, वातावरण बदल यामुळे व्यवसाय अडचणीत आलाय। दुसरीकडे तासगाव तालुक्यातील उपळावी येथील शेतकरी विठ्ठल शंकर शिंदे यांच्या पोल्ट्रीतील 250 कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन मृत्यू झाल्या। त्यामुळे त्यांचं सुमारे लाख रुपयांचं नुकसान झाले। शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून बँकेचं कर्ज काढून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला। बदकुंकी कुमठे रोडवर उपळावी येथे सुमारे 7,000 पक्ष्यांचं शेड त्यांनी उभा केले। गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेमुळे 150वर पक्षी मरून गेले, तर उर्वरित त्यातील 250हून अधिक कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन मृत्यू झाल्या। सदर घटनेचा पंचनामा करण्यात आलाय। तीव्र उन्हामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे, तरी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा शिंदे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। महापालिका क्षेत्रात प्रशासनाने कॅफेची तपासणी सुरू केली आहे। या तपासणीमध्ये सुमारे 30 कॅफे चालकांनी महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे संबंधित कॅफे चालकांना उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी नोटिसा बजावल्यात। 7 दिवसात कॅफे बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता। त्यामुळे आयुक्त शुभम गुप्ता यांनी शहरातील कॅफेंची तपासणी करण्याचे आदेश उपायुक्त शिल्पा दरेकर यांना दिले होते। त्यानुसार उपायुक्त दरेकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाने महापालिका क्षेत्रातील कॅफेंची तपासणी सुरू केली आहे। 2 दिवसांमध्ये 30हून अधिक कॅफेंची तपासणी पूर्ण झाली। कॉलेज कॉर्नर परिसरातील 2 कॅफेमध्ये भेट देत अंतर्गत असलेल्या सुविधांची तपासणी केली। शिवाय कॅफे चालकांनी महापालिकेची परवानगी घेतली आहे की नाही, अन्य कोणते गैरप्रकार घडत आहेत का याबाबतची सखोल माहिती घेण्यात आली आहे। यामध्ये 30 कॅफे चालकांनी महापालिकेची रीतसर परवानगी घेतली नसल्याचं उघडकीस आले। त्यामुळे संबंधित कॅफे चालकांनी 7 दिवसांची नोटीस बजावली आहे। 7 दिवसानंतर कॅफे शॉप आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिलाय। या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे, धनंजय कांबळे आणि कर्मचारी सहभागी झालेत। सुमारे 2 वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यात खळबळ माजवणाऱ्या 5 कोटी रुपयांच्या दरोड्यातील 2 संशयितांना कवटेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे। अटकेतील एकास कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिले। एका संशयिताची कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अन्य गुन्ह्यामध्ये चौकशी सुरू आहे। अजय मलमे आणि योगेश आठवले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। 2022 साली कर्नाटक राज्यातील
बैलहोंगल येथून सुमारे 5 कोटी रुपये घेऊन हवालाची गाडी जात असल्याची माहिती अजय मलमे आणि योगेश आठवले या दोघांना मिळाली। या दोघांनी चित्रपटातील दृश्याला साजेशी अशी सुमारे 5 कोटी रुपयांची लूट केली आणि तेव्हापासून हे आरोपी परागंदा होते। त्यावेळी बैलहोंगल पोलीस स्टेशनमध्ये या दोघांच्या विरुद्ध हवालाची गाडी अडवून 5 कोटी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून कर्नाटक पोलीस या दोघांच्या मागावर होते, परंतु ते 2 आरोपी कर्नाटक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होते। योगेश आठवले याच्यावर कवटेमंका पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होता। पोलिसांनी पोक्सो आणि बलात्कार हे 2 गुन्हे दाखल केले होते, मात्र योगेश पोलिसांना नेहमी चकवा देत होता। योगेशला ताब्यात घेण्यासाठी पथके तयार केली आणि पथके रवाना केली। योगेश हा अजय मलमेचा जिवलग मित्र असल्याचं समजलं। त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा अजय मलमे याच्याकडे वळवला। अजय आणि योगेशचे मोबाईलद्वारा संभाषण होत असल्याचं पोलिसांनी शोधून काढलं आणि अखेर अजय मलमेच्या कवटेमंका पोलिसांनी मुसके आवळले आणि कौशल्यपणे तपास करत पोलीस योगेशपर्यंतही पोहोचले आणि दोघांना अटक केली आहे। अजयला पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि अजय पोपटासारखा बोलू लागला। अजयने आपण 2022 साली बैलहोंगल येथे 5 कोटी रुपयांची लूट केल्याचं पोलिसांना सांगितलं, त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलाय। भाजप पक्षाकडून जत विधानसभेसाठी प्रचार प्रमुख तवनगोंडा रवी पाटील यांना उमेदवारी निश्चित आहे। वरिष्ठांनी याला हिरवा झेंडा दिला असून आणखीन एकदा ग्रीन सिग्नल दिल्यास आम्ही सर्व बहुजन मिळून रवी पाटील यांचा जोमाने प्रचार करून त्यांना आमदार करू, असे प्रतिपादन जतचे माजी आरोग्य सभापती लक्ष्मण एडके यांनी केले। जत येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी माजी सरपंच बसवराज पाटील एकुंडीकर, निवृत्ती शिंदे, हनुमंत गडदे, संजय गडदे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते। लक्ष्मण एडके म्हणाले, भाजपा पक्षात नुकताच प्रवेश केलेले त्यांचे समर्थक सोशल मीडियावर त्यांनाच उमेदवारी मिळणार असं म्हणून अफवा पसरवत आहेत। या अफवाला कोणी बळी पडू नका। भाजपची उमेदवारी ही तवनगोंडा रवी पाटील यांनाच असून त्यामुळे त्यांनी स्वतःला उमेदवारी मिळणार आहे याचा गैरसमज काढून टाकावा, असं अप्रत्यक्ष टोला लगावलाय। भाजपचे विधानसभेचे प्रचार प्रमुख रवी पाटील यांच्या समर्थकांनी जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर हे विधानसभेसाठी इच्छुक असून मात्र आज रवी पाटील समर्थकांनी बाहेरचा उमेदवार या तालुक्यातील जनता स्वीकारणार नाही असं म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला प्रत्यक्षरित्या विरोध केलाय। महापालिकेच्या शेरी नाल्याचं पाणी रात्रीच्या वेळी नदीपात्रात सोडलं जात आहे। विष्णू घाटावर पाईपलाईन फोडून बंधाऱ्याच्या अलीकडे शेरी नाल्याचं पाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस येतोय। या प्रकरणी नागरिक जागृती मंचाच्या वतीने आयुक्तांकडे तक्रार केली असून तातडीने शेरी नाल्याचा पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। सतीश साखळकर म्हणाले, महानगरपालिका शेरी नाल्याचं पाणी मोटार लावून पाणी उचलायचं आणि बंधाऱ्याच्या पुढे सोडायचं आहे, मात्र रात्रीच्या वेळी मोटार बंद करून थेट नदीपात्रात पाणी सोडतात। विष्णू घाटावर मध्येच पाईपलाईन फोडून बंधाऱ्याच्या अलीकडे शेरी नाल्याचं पाणी सोडलं जाते। वारंवार तक्रारी करून सुद्धा वरातीमागून घोडे अशी अवस्था झालेली दिसते। महापालिकेच्या प्रशासनात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त नवीन आले, त्यामुळे त्यांना याबाबतची काहीही कल्पना नाही। मात्र अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाज वाटत नसेल का, असा सवाल साखळकर यांनी केलाय। आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी शेरी नाल्याचा विषय आहे, त्याच पद्धतीने अन्य काही महापालिका क्षेत्रातील विषयाच्या बाबतीत महापालिका सभागृहामध्ये राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेचे आजी माजी नगरसेवक असतील यांची संयुक्त बैठक घ्यावी आणि समस्यांवर चर्चा करावी अशी मागणी साखळकर यांनी केली आहे। एका व्यापाऱ्याला सौदी अरेबियामधील हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भारत सरकारतर्फे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा परवाना काढून देऊन त्यातून मिळालेल्या नफ्यात 50% मोबदला देण्याचं आमिष दाखवून तब्बल 57,10,000 गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सदर फसवणुकीची घटना ही 10 सप्टेंबर 2023 ते 8 मार्च 2024 या कालावधीत घडली। या प्रकरणी समीर सलीम जमादार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या गुलाम मुर्तजा अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। फसवणूक करणाऱ्या संशयित गुलाम अन्सारी याच्याशी त्यांची ओळख झाली होती। सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी भाविकांना 2024 या वर्षी घेऊन जाण्यासाठी भारत सरकारतर्फे लागणाऱ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा परवाना घेण्यासाठी पैशांची मागणी केली। तसेच सदर परवाना मिळाल्यानंतर या ट्रॅव्हल्स एजन्सीमधून होणाऱ्या नफ्यातून समीर जमादार यांना 50% मोबदला देतो असे संशयित गुलाम अन्सारी याने वेळोवेळी भेटून तसेच फोनवरून विश्वास संपादन करून सांगितलं। यानंतर संशयित अन्सारी याने रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात एकूण 57,10,000 रुपये घेतले। पैसे घेऊन 2 महिने उलटले तरी परवान्याबाबत तसेच पुढील काहीच कार्यवाही होत नसल्याने चौकशी केली असता जमादार यांना सदर फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। त्यानंतर त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली।
महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सिंगल यूज प्लास्टिक वापर करणाऱ्या आस्थापना याची तपासणी करून 3 महिन्यात 7 लाख रुपये दंड व 652 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. प्लास्टिक वापर बंद करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला आहे. महापालिका क्षेत्रातील गटारी नाल्यांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापर वाढल्यामुळे सांडपाणी वाहून नेण्यात प्रचंड अडथळा निर्माण होत असल्याचं निदर्शनास आले. त्यामुळे शासनाने प्लास्टिक आणि थर्माकोलवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 5, 10 आणि 25,000 रुपये दंड तर 3 महिने कारावासाची तरतूद देखील आहे. यासाठी महापालिका क्षेत्रात 5 मार्चपासून 20 स्वच्छता निरीक्षकांनी 20 प्रभागात मोहीम राबवली. उपायुक्त वैभव साबळे यांनी स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन त्यांना टार्गेट देखील दिलं होतं. ज्या स्वच्छता निरीक्षक यांनी दिलेलं टार्गेट पूर्ण केलेलं नाही त्यांची कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार 3 महिन्यात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर 7 लाखांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. तर 652 किलो प्लास्टिकचा साठा देखील जप्त करण्यात आला. त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहकांनी प्लास्टिकचा वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाकडील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी प्रशासन सज्ज झाले. आचारसंहिता शिथिलता तसेच शासनाकडून मार्गदर्शनाची प्रतीक्षा आहे. शिक्षकांच्या सुमारे 40% म्हणजे 2,278 शिक्षकांनी जिल्हाअंतर्गत बदलीसाठी अर्ज केलाय. शासनाने प्राथमिक शिक्षकांची जिल्हाअंतर्गत प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्याचे आदेश दिलेत. बदली इच्छुक पात्र शिक्षक शिक्षिकांना अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सुमारे 6,000 प्राथमिक शिक्षकांपैकी 2,278 म्हणजे सुमारे 40% शिक्षकांनी आतापर्यंत अर्ज केलेत. अद्यापही अर्ज घेण्यासाठी विनवण्या सुरू आहेत. आंतरजिल्हा बदलीने अनेक शिक्षक जिल्हाबाहेर गेले. येणाऱ्यांपैकी आतापर्यंत खूपच कमी आलेत. बरेच जण सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त जागांची संख्या 1,080 पर्यंत गेली आहे. पवित्र पोर्टलमधून सुमारे 250 शिक्षक नव्याने येणार आहेत. तरीही रिक्त शिक्षक संख्या 750 पर्यंतच राहणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त संख्या आणि बदलीसाठी मोठ्या प्रमाणात येणारे अर्ज पाहता जत, आटपाडी सारख्या तालुक्यांमध्ये रिक्त संख्या मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.